गाइस वेलकम टू एच जे व्लॉग। आज ना मम्मीची तब्येत खराब झालेली आहे, म्हणजे काल रात्रीपासूनच खराब झालेली आहे। आता घर वगैरे काय भरपूर थोडं घाण झालेले आहे, ते स्वच्छ करून देतो। मी घर वगैरे आवरून घेतो आणि मग स्टुडिओला जातो। चलो। सो गाइस सकाळची पहिली ड्युटी सुरू। चलो आपण आता स्टार्टिंग करू किचन पासून। सेकंड रूम आधी बेड आवरून घेतो, खूप जास्त घाण झालेलं आहे, मग झाडू मारेल। सो फ्रेंड्स पूर्ण घाण झालेली आहे, पूर्ण क्लीन करून टाकू। हे क्लीन झाल्यानंतर मग मस्त झाडू मारून टाकू घराला, म्हणजे एकदम टकाटक होऊन जाईल। गाइस बेडचं काम झालेलं आहे, आता आपण घर झाडून घेऊ, कारण की जे बेडवरून खाली पडले ते स्वच्छ करून घेऊ। माझं तर झालंय काम झाडू वगैरे मारून। सो गाइज मी झालो आता रेडी स्टुडिओला जाण्यासाठी, पण त्याआधी एक काम करूया। मी बघितलं बाहेर झाडं पूर्ण कोरडे झालेले आहे, तुळशीचे वगैरे, आणि हे मम्मी पण बोलली की त्यात पाणी टाकून दे, तर मी ना आधी पाणी टाकून देतो झाडांना, त्यानंतर आपण निघू मग स्टुडिओला। सो गाइज ओम सुद्धा येतोय आपल्यासोबत आता स्टुडिओला जाण्यासाठी, तर त्याचीच मी वाट बघतोय। तो आला की मी आता निघेल मस्त स्टुडिओला। ये भाऊ ओम भैया, पटकनी पटकनी। ओम भैया आलेले। आम्ही एक प्रोडक्ट मागवलं होतं, हे बघा, हे प्रोडक्ट मागवलं होतं व्हिडिओसाठी। बाईकवर जेव्हा आपण जातो ना तेव्हा ब्लॉगिंगसाठी हातात मोबाईल पकडणं थोडं टफ आहे, सो मी हे मागवलेलं होतं। आता ओम भैयाने ते ना सुरुवातीला काम करत नव्हतं, तर ओम भैयाने काय माहित काय केलं याच्यामध्ये, आता फिरतंय व्यवस्थित, जाते आता व्यवस्थित। सो गाइस अँगल कसा वाटतोय बघा, बाईकचं फेस पण दिसतोय आणि समोरचा रोड पण दिसतोय। कसा वाटतं अँगल? छान आहे ना? हॅलो एव्हरीवन, मी आता आलो स्टुडिओमध्ये, आणि ना एक पार्सल आज मी रिसिव्ह केलं। हे माईक मी आज रिसिव्ह केलेले आहे, बघा मी लावलेलं आहे। आवाज कसा येतोय तुम्हाला ते सांगा मला कमेंट मध्ये, कारण मी आता जस्ट ओपन केले। एवढ्या चीप रेट मध्ये भेटले मला, जस्ट 254 म्हणजे 254 रुपयामध्ये माईक्स आलेले आहेत। मी जस्ट मागवले असत, म्हणजे मजाक मध्ये मागवून घेतले, बघू बरं याची क्वालिटी कशी काय। आणि मला तर क्वालिटी आवडली बॉस, चांगली, म्हणजे प्राइसच्या मानाने खूपच जास्त चांगली क्वालिटी। कारण की ह्या प्राइस मध्ये माईक भेटणं मी विश्वास असू शकत नाही, पण एवढ्या कमी प्राइस मध्ये भेटले माईक्स, आणि म्हणजे छान आहे, आवडली मला क्वालिटी। एवढ्या कमी पैशामध्ये ही क्वालिटी देणं इम्पॉसिबल आहे। आणि ब्लॉगिंगचा जो आपला जो प्रवास आहे, जो आता सुरू झालेला आहे, त्यामध्ये हा एक पार्टनर बनेल माझा। सो स्टे ट्यून गाइस। भूक खूप लागलेली आहे, मम्मी आजारी, तर डबा पण नाही आलेला आहे माझा। मी असं ठरवलंय, मी आणि ओमने बाहेर जाऊन काहीतरी खायचं। त्याच्याकडे ना एक डिश आहे चना पाव म्हणून, ती सॉलिड आहे, एकदम जबरदस्त आहे, टेस्ट पण भारी, आणि हा एकदा खाल्लं ना म्हणजे जस्ट त्याचा विचार जरी केला ना तोंडाला पाणी येतं। तो विचार चालू आता किती जायचं, काय करायचं, जायचं का? चलो फिर चलते, तुम्हाला पण दाखवतो मी चना पावची डिश कशी असते आमच्याकडची। चला चलते चना पाव खाणे। चना पावचा एक ऑप्शन आहे, आणि दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे बिर्याणीचं, तर बिर्याणी सुद्धा ट्राय करून बघूया आपण। चला चना पाव ट्राय करूया। सो फ्रेंड्स आता रेडी होते आपली प्लेट, याला आपला पाव, आ गई अपनी सब्जी। ये रे, हे बघा, हे असते चना पाव। मस्त याच्यात टाकायचा निंबू, आणि त्याच्यात टाकायचा निंबू आणि थोडासा वरतून चाट मसाला। आहा एक नंबर। ए ओम चालते ना भाई, चना पाव झालाय, चना पाव संपलेला आहे।
मस्त एकदम स्पायसी होतं, मजा येऊन गेली असं. नंतर खाऊया मस्त मस्त व्हेज पाणीपुरी. तू नाही खाते? अरे घे ना, मीडियम घे. हा सो गाइस, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? नक्की आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. बस तर आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया उद्या. बाय बाय.